नमस्कार, प्रतिभा फिरोदियाज किचनमध्ये उपवासाच्या निमित्ताने आज आपण भगरीपासून बनवले जाणारे मऊ लुसलुशीत थालीपीठ कसे बनवायचे ते पाहणार आहोत। काय होतं, बरेच जण साबुदाणा खात नाही, आता खातात त्यांच्यासाठी पण आणि इतरांसाठी पण। लहान मुलांपासून वयस्करांसाठी हे थालीपीठ अतिशय पौष्टिक आहे। तुम्ही हे मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता, तुम्ही ऑफिसला जात असाल तर तुम्ही तुमच्या टिफिनमध्ये नेऊ शकता। तर चला सोप्या पद्धतीने हे थालीपीठ कसं बनवायचं आहे ते पाहूया। भगरीचे थालीपीठ बनवण्यासाठी मी येथे आयतं भगरीचं एकदम बारीक पीठ आणलेलं आहे। आपल्याला हे थालीपीठ बनवण्यासाठी एकदम बारीक गव्हासारखं दळलेलं पीठ हवं आहे। मी जी नेहमी भाजीची वाटी दाखवते ती एक वाटी गच्च भरून मी हे भगरीचं पीठ चाळणीने चाळून घेतलेलं आहे। त्यासोबत मी 3 उकडलेले मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहे। बटाटे उकडताना मी कुकरमध्ये खाली पाणी घातले आणि एका वाटीमध्ये हे बटाटे ठेवून उकडून घेतलेत। अशा पद्धतीने बटाटे उकडले म्हणजे ते बटाटे खूप जास्त शिजले जात नाही आणि त्या बटाट्यांना पाणी सुटत नाही आणि आपलं पीठ व्यवस्थित तयार होतं। हे बटाटे छोट्या किसणीवर आपण किसून घेऊयात। आपल्याला चवीनुसार हिरवी मिरची घ्यायची आहे। मला खूप तिखट नको आहे म्हणून मी एकच मिरची घेणार आहे आणि ही मिरची जरा तिखट असल्यामुळे मी असं मध्ये चीर देऊन ह्या मधल्या बिया काढून घेत आहे। म्हणजे काय होतं, थोडंसं मिरचीचा तिखटपणा कमी होतो आणि ही मिरची एकदम बारीक चिरून घेणार आहे। पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप घ्यायचा आहे। इथे तुम्ही शेंगदाणे तेलाचा सुद्धा वापर करू शकता। तूप गरम झाले की अर्धा चमचा आपल्याला जिरे घ्यायचे आहेत। गॅस मीडियम करायचा आहे म्हणजे जिरे आपले जळणार नाहीत। त्यामध्ये हे हिरवी मिरची बारीक केलेली घ्यायची आहे। जास्त तावाला तर गॅस बंद करायचा, मी गॅस बंद करून टाकला आहे। आलं किसले ते पण मी त्यामध्ये घेत आहे। आल्याचा आणि मिरचीचा कच्चापणा जाऊपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आपल्याला ही फोडणी अजिबात जळू द्यायची नाहीये। आता ज्या वाटीने मी पीठ घेतले त्याच वाटीने आपल्याला 1.5 वाटी पाणी घ्यायचं आहे। गॅस मी चालू केलेला आहे। भगरीसाठी कमी जास्त पाणी लागू शकतं, तर जर तुमचं पीठ खूपच घट्ट झालं तर तुम्ही थोडंसं वरती 2 चमचे पाणी नंतर त्यामध्ये ॲड करू शकता आणि जर पातळ झालं तर थोडंसं पीठ त्यामध्ये तुम्ही अजून ॲड करू शकता। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। इथे मी 1 चमचा सेंधव मीठ घेत आहे। माझ्याकडे काश्मीरी मिरचीची चिली फ्लेक्स आहेत। चिली फ्लेक्स म्हणजे मिरची बारीक करून त्याच्या बिया आणि वरचे जे कव्हर असतं ते आहे, तर ते हे आपण आवडीनुसार आपल्याला घ्यायचं आहे, नाही टाकलं तरी चालेल। मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलेला आहे। अर्धा चमचा मी साखर घेतलेली आहे। तिखटपणाचं बॅलन्स साधण्यासाठी आणि एक चव वाढवण्यासाठी मी यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घेत आहे। हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। मसाले मिक्स करायचे, पाण्याला उकळे आलेले आहे। मग थोडं थोडं आपल्याला हे भगरचं पीठ ॲड करत जायचं आहे। गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे। पिठाच्या आपल्याला गाठी पडून द्यायच्या नाहीयेत। सगळं पाणी आपल्या या भगरच्या पिठामध्ये मुरलेलं आहे, म्हणजे आपल्याकडून पाणी जास्त झालेलं नाही आणि कमी पण नाही आहे। आता यावेळेस जर तुम्हाला कमी जास्त काही वाटलं तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता किंवा पिठाचा वापर करू शकता। अगदी 1 मिनिट आपण यावर एक झाकण ठेवून याला वाफ घेऊ। गॅस मी बंद केलेला आहे। हे पहा, छानपैकी वाफ आलेली आहे। ही भगर आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। भगर थोडी थंड झाल्यावर यामध्ये आपण हा किसलेला बटाटा घ्यायचा आहे। आता बरेच जण उपवासाला कोथिंबीर पण घालतात, तर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही इथे कोथिंबीर घालू शकता, पण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी कोथिंबीर खात नाहीये। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे पदार्थ जे उपवासासाठी खातात ते तुम्ही घ्या, जे नसेल खात ते तुम्ही नका घेऊ। थोडा तुपाचा हात घेऊन आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेतलंय। भगरला वाफ देऊन घेतल्यामुळे हे पीठ अगदी मऊ शिजलेलं आहे। तर हे भाकरीसारखं पीठ तयार होतं, म्हणून असं मळून घ्यायचं, म्हणजे त्या पिठाला एक मऊपणा येतो आणि आपले थालीपीठ तुटत नाहीत। पीठ मळून झाल्यावर त्याची आपल्याला चव घेऊन पाहिजे आहे। मीठ थोडंसं कमी वाटते, ते थोडंसं आपण नंतर टाकू शकतो, पण अगोदरच जास्त मीठ टाकू नका, कारण मग पदार्थ खारट झाले आपण काही पर्याय शोधू शकत नाही। तिखट मीठ कमी वाटत असेल तर यावेळेस तुम्ही ते मिक्स करून घेऊ शकता। थालीपीठ बनवण्यासाठी आपण असा एक गोळा घ्यायचा आहे, हातावर व्यवस्थित मळून घ्यायचा आहे। तो हाताला पीठ चिकटत असेल तर थोडंसं तुपाचा किंवा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे। हे पहा, अगदी मऊ पीठ झालेलं आहे। येथे मी भगरीचं पीठ घेतलेलं आहे, ते पीठ थोडंसं लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही असं हाताने जरी प्रेस केलं तर हे पहा, आपण थालीपीठ थापतो तसं हे व्यवस्थित आपल्याला थापता येतं। हे उलटं पालटं करत राहायचं असं।
गरजेनुसार आपल्याला कमी जास्त पीठ लावायचं, पीठ जास्त नाही लावायचं आणि हलक्या हाताने आपण याला लाटण्याने असं थोडं लाटून घ्यायचं आहे। हे थालीपीठ आपल्याला खूप मोठे बनवायचे नाही आहेत आणि एकसारखे दिसण्यासाठी हा मी डब्याचं झाकण घेतलेलं आहे आणि हे या पद्धतीने आपण ते कट करून घ्यायचं आहे। पॅनमध्ये थोडंसं तूप टाकून घेऊया। थालीपीठ आपल्याला असं दोन्ही हाताने उचलता आलं पाहिजे, नाही जाडीला एवढं ठेवायचं। खूप जाड केलं तर कच्चं राहतं आणि खूप पातळ केलं तर कडक होतं। हलक्या हाताने पॅनमध्ये आपल्याला थालीपीठ ठेवायचं आहे। हे थालीपीठ पॅनमध्ये टाकल्यावर तूप लावून झाल्यावर मीडियम ते मंद गॅसवर चांगलं खरपूस भाजू द्यायचं आहे आणि मगच उलटं करायचं आहे। थालीपीठ उलटं करायची गडबड करायची नाही आहे, कारण थालीपीठ खालनं कच्चं असलं तर ते उलटं करताना त्याचे तुकडे पडू शकतात। ही फार महत्त्वाची टीप आहे। आता तुम्हाला जर टॉस करता येत असेल तर तुम्ही हे टॉस करून पण हे पहा, अशा पद्धतीने हे थालीपीठ उलटं करू शकता। अगदी छान भाजलं जाते। आपल्याला मध्ये कुठेच हात लावायचा नाही आहे। बगर ही ग्लुटेन फ्री असल्यामुळे त्याच्यात चिकनाई कमी असते, तर त्यामुळे हात लावला की थालीपीठ तुटू शकतं, पण अशा पद्धतीने केलं तर ते थालीपीठ न तुटता व्यवस्थित होतं। माझ्याकडे ऑडी कंपनीचा युनिरॅप्स पेपर आहे, तो नॉनस्टिक आहे। एखादा गरम पदार्थ काढला किंवा तुम्हाला टिफिनमध्ये न्यायचा असेल तर या पेपरचा तुम्ही उपयोग करू शकता। आता आपण हा परत एकदा टॉस करून घेतलेला आहे। तुम्हाला टॉस करता येत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने पण हे थालीपीठ भाजू शकता किंवा हलक्या हाताने तुम्ही असा उलटा करू शकता। हे थालीपीठ आपलं भाजून झालेलं आहे। आता मी हे युनिरॅपच्या पेपरवर काढून घेत आहे। तुम्हाला हे थालीपीठ फारच जाड वाटले तर अगदी हलक्या हाताने तुम्ही हे थोडेसे पातळ करून घेतले तरी पण ते छान होतात आणि आपले पटपट भाजून होतात। हे पहा, आणि अशा हातावर पण उचलता आले पाहिजेत। थोडेसे मी हे थालीपीठ पातळ केल्यामुळे ते थोडेसे असे फुगायला लागलेले आहेत, मग ते अजून मऊ लुसलुशीत होतात। हा युनिरॅप पेपर पर्यावरणपूरक आहे। या पेपरचे सहज विघटन होते। आता तुम्हाला टिफिनमध्ये वगैरे द्यायचं असेल तर या पेपरमध्ये असं तुम्ही रॅप करून हे देऊ शकता आणि आपले खाली भांडे पण तेलकट तुपकट होत नाही आणि तुमचा पदार्थही चांगला राहतो। ऑडीच्या या युनिरॅप्स पेपरची खरेदी करण्याची लिंक मी व्हिडिओच्या खाली देत आहे, तेथून तो तुम्ही नक्की खरेदी करा। या भगरीच्या थालीपीठ सोबत मस्तपैकी आपण आता काकडीची कोशिंबीर बनवूया। मी एक काकडी घेतली आहे, ती कडू आहे का ते थोडीशी खाऊन पाहिजे आणि मगच काकडी घ्यायची आहे। त्याचे वरचे साल काढून मी बारक्या किसणीने किसून घेतलेले आहे, म्हणजे ती कोशिंबीर छानपैकी एकजीव होते। आता त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार दही घ्यायचं आहे। दही थोडंसं घट्ट असावं आणि फार आंबट पण असू नये आणि फार फिक्कं पण असू नये। 3 चमचे दही घेतलेला आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। मी थोडेसे हे जिरे पाट्यावरती वाटून घेतले, त्याची चव छान येते आणि आता हे थोडेसे आपल्याला आवडीनुसार यामध्ये घ्यायचे आहेत। चवीनुसार सैंधव मीठ घेतलेलं आहे। आवडीनुसार साखर घ्यायची आहे। मी इथे 1 ते सव्वा चमचा साखर घेतलेली आहे। 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट मी यामध्ये घेत आहे। कूट घातल्यामुळे त्या चटणीला एक छानपैकी खरपूस टेस्ट येते। आता तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं तुम्ही इथे मिरची पावडर यामध्ये घेऊ शकता। आता हे सगळे पदार्थ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे आपली छानपैकी काकडी दह्याची कोशिंबीर तयार झालेली आहे। आपल्या या उपवासाच्या थालीपीठासोबत दही आणि काकडीची मस्तपैकी कोशिंबीर तयार केलेली आहे। त्यावर वरून तुम्ही थोडीशी मिरची आणि जिरेपूड भुरकू शकता। तर ही रेसिपी तुम्ही अतिशय छान झालेली आहे, अवश्य करून पहा। लाईक करा, शेअर करा, माझ्या प्रतिभा फिरोदियाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा।